नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अश्विनी महाडिक आपल्या अर्थात या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत करते। आपण मायक्रो इकॉनॉमिक्स सूक्ष्म अर्थशास्त्र ह्या टॉपिकमधील बाजार संरचना मार्केट स्ट्रक्चर ही संकल्पना अभ्यासलेली आहे। त्याच्यामध्ये बाजार संरचना म्हणजे काय आणि त्याचे वेगवेगळे प्रकार अभ्यासलेले आहेत। बाजारपेठेचे वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण अभ्यासलेले आहे। आता त्याच्यात आपण बघितलं स्थानानुसार पडणारे प्रकार किंवा काळानुसार पडणारे प्रकार, कार्यानुसार पडणारे प्रकार, स्पर्धेनुसार पडणारे प्रकार, हे बाजारपेठेचे प्रकार आपण पाहिलेले आहेत। फक्त त्याची काय केलेली आपण थोडक्यात माहिती घेतली होती, म्हणजे व्याख्या आणि उदाहरणाद्वारे आपण माहिती घेतली होती। आता त्याच्यातीलच एक प्रकार म्हणजे स्पर्धेनुसार बाजारपेठेचे प्रकार किंवा स्पर्धेनुसार केलं जाणारं बाजारपेठेचं वर्गीकरण हेही आपण अभ्यासलेलं होतं। मग त्याच्यामध्ये आपण अभ्यासलेलं होतं परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, त्याचबरोबर मोनोपॉली म्हणजे मक्तेदारी म्हणजे काय, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मक्तेदारीयुक्त स्पर्धा आणि ऑलिगोपॉली अल्पाधिकार, ह्या संकल्पना काय केलेल्या आहेत आपण व्याख्या आणि उदाहरणाच्या सहाय्याने अभ्यासलेल्या आहेत। मग आता आपण या व्हिडिओमध्ये ह्या पुढील व्हिडिओमध्ये ह्या सर्व संकल्पनांचा सविस्तर अभ्यास पाहणार आहोत। पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण यातील एक संकल्पना म्हणजे परफेक्ट कॉम्पिटिशन पूर्ण स्पर्धा, ह्या पूर्ण स्पर्धेचा आपण काय करणार सविस्तर अभ्यास पाहणार आहोत। म्हणजे पूर्ण स्पर्धा म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा आता पूर्ण स्पर्धा, आता पूर्ण स्पर्धेचा काय, पूर्ण स्पर्धा ही काय बाजारपेठेनुसार केलं जाणारं वर्गीकरणामधला एक प्रकार आहे। आता आपण थोडक्यात शब्दामध्ये पूर्ण स्पर्धा म्हणजे काय हे पाहिलं तर अशी एक बाजारपेठ आहे जिथं वस्तूंची मागणी आणि वस्तूंचा पुरवठा हा संपूर्ण लवचिक असतो, म्हणजे तो बदलू शकतो। मागणी डिमांड आणि सप्लाय हे काय होतं ते कधीही बदलू शकतं। अशी बाजारपेठ म्हणजे काय पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ होय, जिथं वस्तूची मागणी आणि वस्तूचा पुरवठा हा काय असतो संपूर्ण लवचिक असतो, त्या बाजारपेठेला काय म्हणायचं पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ असं म्हणतात। आता डिमांड मागणी कोण करतो ग्राहक करतो आणि पुरवठा सप्लाय कोण करतो विक्रेता करतो। आता मागणी म्हणजे काय तर विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला जर एखाद्या वस्तूची विकली जाणारी नग संख्या किंवा विक्रीस काढलेली नग म्हणजे ते मागणी होय। आणि पुरवठा म्हणजे काय तर विशिष्ट किमतीत विक्रेतेद्वारे विक्रीस काढलेले वस्तूचे नग किंवा परिमाण म्हणजेच पुरवठा होय। आता जर पुरवठा एखाद्या विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला जर एखाद्या विक्री करण्याच्या हेतून जर जेवढं उत्पादन बाहेर काढलं जातं किंवा जेवढ्या मात्रा बाहेर काढल्या जातात त्याला पुरवठा म्हणतात। समजा आता उदाहरणार्थ एखादं गोदाम आहे, धान्याचं गोदाम आहे, त्याच्यामध्ये समजा 100 टन धान्य, त्याच्यापैकी जर 80 टन धान्य जर बाजारामध्ये विक्रीस आणलं तर त्याला काय म्हणायचं पुरवठा असं म्हटलं जातं। म्हणजे ह्या बाजारपेठेमध्ये काय असतं वस्तूंची मागणी आणि वस्तूंचा पुरवठा काय असतो संपूर्ण लवचिक असतो, त्या बाजारपेठेला काय म्हणायचं पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ असं म्हटलं जातं। आता ह्यामध्ये आपण काय पाहणार आहोत तर पूर्ण स्पर्धा व्याख्या पाहणार आहोत। म्हणजे वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी काय केलेलं आहे त्यांनी अभ्यासपूर्ण काही व्याख्या मांडलेल्या आहेत, त्या व्याख्यांचा आपण ह्या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत। त्याचबरोबर पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये कंडिशन सांगितलेले आहेत, कंडिशन आहेत पूर्ण स्पर्धेची तेही आपण पाहणार आहोत। आता सुरुवातीला आपण व्याख्या पाहूया, म्हणजे पूर्ण स्पर्धा म्हणजे काय वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी सांगितलेल्या व्याख्या पाहूया। आता पूर्ण स्पर्धा ही कन्सेप्ट कशी ठरली तर काही बाजारपेठा ह्या अशा असतात की त्यांच्यामध्ये काय असतात भरपूर उत्पादक असतात, म्हणजे भरपूर विक्रेते असतात, म्हणजे मोजू शकणार नाही एवढे विक्रेते असतात आणि तेवढे विक्रेते काय करतात वस्तूंची विक्री करत असतात। समजा जर तांदळाची बाजारपेठ आहे तर तांदळाची बाजारपेठ घेतली तर देशामध्ये काय तांदळाची विक्रेते संपूर्ण देशामध्ये भरपूर आहेत, म्हणजे भरपूर शेतकरी आहेत हे तांदळाची काय करतात विक्री करतात, ते विक्रेते आहेत। मग हे विक्रेते किती आहेत बाजारपेठेमध्ये विक्रेत्यांची संख्या किती आहे ती लक्षात घेऊन त्याचे काय केले जातात विविध प्रकार केले जातात आणि त्यापैकीच हा पूर्ण स्पर्धा हा एक परफेक्ट कॉम्पिटिशन हा एक प्रकार आहे। म्हणजे प्रत्येक विक्रेते किती आहेत आणि त्या विक्रेत्याकडे बाजाराला प्रभावित करण्याची क्षमता किती आहे त्यावरून ह्या बाजारपेठ रचनेचा प्रकार वेगवेगळे प्रकार केले जातात, त्यातीलच पूर्ण स्पर्धा परफेक्ट कॉम्पिटिशन हा एक प्रकार आहे। आता आपण त्याच्या व्याख्या पाहूया। बघा पहिली व्याख्या आहे प्रोफेसर फर्ग्युसन। आता प्रोफेसर फर्ग्युसन काय म्हणतात की पूर्ण स्पर्धा म्हणजे असा बाजार
की ज्यामध्ये आर्थिक गटात पूर्णतः प्रत्यक्ष स्पर्धा नसते. म्हणजे आर्थिक गटात पूर्णतः प्रत्यक्ष स्पर्धा नसते असं त्यांचं मत आहे. म्हणजे आता याचा अर्थ थोडक्यात काय तर पूर्ण स्पर्धेच्या बाजारात काय असतं, ग्राहक आणि विक्रेत्यांची संख्या ही काय असते, इतकी मोठी असते, म्हणजे जास्त असते, लार्ज असते, इतकी मोठी असते की त्याच्यामध्ये आपापसात स्पर्धा होत नाही. म्हणजे प्रत्यक्ष स्पर्धा होत नाही, प्रत्यक्ष स्पर्धा नसते, तर ती कशी असते, अप्रत्यक्ष स्पर्धा असते असं प्राध्यापक फर्ग्युसन यांचं मत आहे. म्हणजे ते काय म्हणतात की पूर्ण स्पर्धेमध्ये प्रत्यक्ष स्पर्धा नसते, तर ती कशी असते, अप्रत्यक्ष स्पर्धा असते. त्यानंतर पुढची व्याख्या आहे मिसेस जॉन रॉबिन्सन. आता ते काय म्हणतात की जेव्हा उत्पादकाच्या वस्तूची मागणी संपूर्ण लवचिक असते तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात असते. आता आपण लवचिक असते, लवचिक म्हणजे काय ते पाहिलेलं आहे, आणि मागणी म्हणजे काय तेही पाहिलेलं आहे. आता त्या उत्पादकाच्या वस्तूची मागणी कशी असते, संपूर्ण लवचिक असते, म्हणजे परफेक्ट इलास्टिक डिमांड असतं, तेव्हा त्या काय असते, तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात असते किंवा पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ अस्तित्वात असते. आता त्यांच्या मते आता ही उत्पादनाची मागणी जी संपूर्ण लवचिक असते, आता तर ती लवचिक केव्हा असेल, तर जेव्हा विक्रेता म्हणजे बाजारामध्ये वस्तू विकणारा विक्रेता त्या ज्या वस्तूचं उत्पादन करतो किंवा जी वस्तू विक्रीसाठी तो मांडतो किंवा ठेवलेली आहे त्या वस्तूला जवळचा किंवा पूर्ण पर्याय असलेली वस्तू, जी वस्तू विक्रीसाठी ठेवलेली आहे बाजारपेठेमध्ये विक्रेत्याने ठेवलेली आहे त्या वस्तूला समजा जवळचा किंवा पूर्ण पर्याय असणारी वस्तू बाजारामध्ये जर उपलब्ध असेल तर त्या उत्पादनाची मागणी कशी आहे म्हटलं जातं, पूर्णपणे लवचिक असेल किंवा लवचिक आहे असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात मिसेस जॉन रॉबिन्सन काय म्हणतात की पूर्ण स्पर्धा म्हणजे अशी बाजारपेठ की त्याच्यामध्ये वस्तूची मागणी ही काय असते, संपूर्ण लवचिक असते, ती बदलू शकते किंवा त्या वस्तूला जवळचा किंवा पूर्ण पर्याय असलेली वस्तू त्या बाजारपेठेमध्ये अस्तित्वात असते, त्याला काय म्हणायचं, पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढची व्याख्या आहे प्राध्यापक नाईट. आता प्राध्यापक नाईट काय म्हणतात की ज्या बाजारपेठेत ग्राहक व विक्रेते बाजारपेठेचे पूर्ण ज्ञान असलेले असतात. बघा ते काय म्हणतात की ज्या बाजारपेठेमध्ये ग्राहक व विक्रेते बाजारपेठेचे पूर्ण ज्ञान असलेले असतात, त्याचबरोबर उत्पादन घटकांची संपूर्ण गतिशीलता व विभाजनता असते, अशा बाजारपेठेस पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ असे म्हणतात. ते काय म्हणतात की जी पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ आहे त्याच्यामध्ये ग्राहक आणि विक्रेते बायर आणि सेलर हे कसे असतात, त्या बाजारपेठेचं मार्केटचं त्या स्थितीचं पूर्ण ज्ञान असलेले असतात. त्याचबरोबर जे उत्पादनाचे घटक आहे त्याच्याविषयी काय असते, संपूर्ण गतिक्षमता असते, त्यांच्यामध्ये गतिशीलता असते, त्याला काय म्हणायचं, पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात पूर्ण स्पर्धा हे नाव जे अशा उद्योगाला किंवा बाजारपेठेला दिलं जातं की जिथं काय असते, किंमत आणि उत्पादनाविषयी पूर्ण ज्ञान असलेले, किंमत म्हणजे त्या वस्तूची किंमत आणि उत्पादनाविषयी पूर्ण ज्ञान असलेले असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते असतात आणि ते एकजिन्सी वस्तूंची विक्री किंवा खरेदी करत असतात. आता एकजिन्सी म्हणजेच काय, एकसारख्या वस्तूंची विक्री करत असतात किंवा खरेदी सुद्धा करत असतात, त्यालाच काय म्हणायचं, पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ असं म्हटलं जातं. म्हणजे पूर्ण स्पर्धा ही अशी एक बाजारपेठ आहे, एक आदर्श संकल्पना आहे की ती काल्पनिक संकल्पना आहे. म्हणजे प्रत्यक्ष बाजारपेठेमध्ये, खऱ्याखुऱ्या बाजारपेठेमध्ये कुठेच अस्तित्वात असत नाही, ती प्रत्यक्ष बाजारात कुठेही आढळत नाही, ती काय, त्यालाच काय पूर्ण स्पर्धा असं म्हटलं जातं. आता आपण हे पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, परफेक्ट कॉम्पिटिशनचे आपण डेफिनेशन बघितलं. आता त्यानंतर आपण ही पूर्ण स्पर्धा ही संकल्पना आणखी जास्त आपल्याला समजण्यासाठी आपण त्याची वैशिष्ट्ये पाहूया. आता त्याच्यामध्ये पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये, कंडिशन्स आपण पाहूया. पूर्ण स्पर्धेच्या कोणकोणत्या कंडिशन्स आहेत बघा. त्याच्यामध्ये एक आहे ते लार्ज सेलर्स, असंख्य विक्रेते असतात. ह्या पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये असंख्य विक्रेते असतात. त्याचबरोबर लार्ज बायर्स म्हणजे ग्राहक सुद्धा कसे असतात, असंख्य असतात. विक्रेते असंख्य असतात, त्याचबरोबर ग्राहक सुद्धा कसे असतात, असंख्य असतात. एकजिन्सी उत्पादन म्हणजे होमोजिनियस प्रॉडक्ट, उत्पादन कसं असतं त्या वस्तूचं, एकजिन्सी असतं, एकसारखं असतं. त्याचबरोबर बाजारपेठेबाबत पूर्ण ज्ञान, कंप्लीट नॉलेज ऑफ द मार्केट,
त्या विक्रेत्याला आणि ग्राहकाला म्हणजे सेलर आणि बायरला काय असतं त्या बाजारपेठेचं पूर्ण ज्ञान असतं. हे एक असं गृहीत धरलेलं आहे. हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे पूर्ण स्पर्धेचं. आणि मुक्त प्रवेश व निर्गमन म्हणजे फ्री एंट्री अँड फ्री एक्झिट. तो एखादी उद्योग संस्था किंवा एखादी कंपनी काय करते, त्याला ज्यावेळेला बाजारपेठेमध्ये प्रवेश करायचा असेल त्यावेळेला ती कधीही येऊ शकते आणि जर त्या बाजारपेठेमध्ये त्यांना फायदा होत नसेल तर ती कधीही बाहेर पडू शकते. म्हणजे फ्री एंट्री आणि फ्री एक्झिट म्हणजे पूर्णपणे फ्रीडम, पूर्णपणे स्वातंत्र्य असतं. त्याचबरोबर उत्पादन घटकांची संपूर्ण गतिक्षमता हे एक वैशिष्ट्य आहे. अशी वेगवेगळी वैशिष्ट्ये पूर्ण स्पर्धेची आहेत. आता ही आपण वैशिष्ट्ये थोडक्यात बघितली. आता आपण सविस्तर पाहूया. त्याच्यापैकी पहिला आहे विक्रेत्यांची संख्या मोठी असते. लार्ज नंबर्स ऑफ सेलर. व्हेरी लार्ज नंबर्स म्हणजे सेलर्स विक्रेत्यांची संख्या ही कशी असते, खूप मोठी असते. हे एक पहिलं वैशिष्ट्य आहे. पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये विक्रेते असंख्य असतात, मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे काय होतं की आता विक्रेते काय करतात की वस्तूचा पुरवठा करतात. बघा आपण हे आधी बघितलेलं आहे. मागणी ही ग्राहक करतात आणि पुरवठा हा विक्रेता करतो. मग पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये हा विक्रेता काय करतो, असंख्य असल्यामुळे ते पुरवठ्यामध्ये एकूण पुरवठ्यामध्ये एका उत्पादकाचा पुरवठा, जेवढं एकूण पुरवठा आहे वस्तूचा एकूण पुरवठा आहे त्याच्यापैकी एका उत्पादकाचा पुरवठा हा काय असतो, त्या एकूण उत्पादनापैकी अत्यंत नगण्य भाग असतो, अत्यंत कमी भाग असतो. म्हणजे एकूण पुरवठ्यापेक्षा मध्ये एका उत्पादकाचा, असंख्य उत्पादक असतात त्याच्यापैकी एका उत्पादकाचा पुरवठा हा काय असतो, अत्यंत कमी भाग असतो. त्यामुळे तो पुरवठ्याच्या साह्यानं तो काय किमतीवर प्रभाव पाडू शकत नाही. तो एकटा किमतीवर प्रभाव पाडू शकत नाही, म्हणजे किंमत कमी जास्त करू शकत नाही. बाजारपेठेमध्ये हे जे एकूण उत्पादन हे काय असतं, वेगवेगळ्या संस्थांचं असतं, अनेक वेगवेगळ्या संस्थांचं असतं. त्यातील कोणत्याही एका संस्थेला, बघा कोणत्याही एका संस्थेचा किंवा एका उद्योग संस्थेचा एकूण उत्पादनातील वाटा कसा असतो, अत्यंत कमी असतो, अल्प असतो, म्हणजे नगण्य असतो. त्यामुळे तो कोणत्याही एका उत्पादकाला ह्या बाजारपेठेमध्ये फारसे स्थान असत नाही. म्हणजे तो किमतीवर प्रभाव पाडू शकत नाही, म्हणजे तो वस्तूची किंमत कमी जास्त करू शकत नाही. म्हणजे जर त्याला बदल केला तर तो बदल करू शकत नाही. म्हणजे पुरवठ्यात बदल करून तो किमतीत बदल करता येत नाही. त्यामुळे पूर्ण स्पर्धेत वस्तूच्या किमती काय असतात, त्या पूर्णपणे काय असतात, स्थिर व सर्वत्र. बाजारपेठेतील वस्तूच्या किमती या पूर्णपणे स्थिर आणि सर्वत्र काय असतात, सारख्या असतात. म्हणजे ज्या वस्तू आणि सेवांची बाजारपेठेमध्ये काय असतं, विक्रेत्यांची संख्या जास्त असते ती बाजारपेठ म्हणजे काय, पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ होय. म्हणजे कोणताही विक्रेता काय करत नाही, कोणताही विक्रेता तो काय करतो, त्या बाजारपेठेमध्ये जी किंमत असेल, ज्या एखाद्या वस्तूची त्या संपूर्ण बाजारपेठेमध्ये जी किंमत ठरलेली असेल ती त्याच किमतीला तो काय करतो, आपल्या जवळील वस्तू सुद्धा तो काय करत असतो, विकत असतो. म्हणजे तो किंमत कमीही करत नाही, ठरलेल्या किमतीपेक्षा किंमत कमीही करत नाही आणि किंमत वाढवूही शकत नाही. म्हणजे तो त्या किमतीवर काही प्रभाव पाडू शकत नाही. अशा उद्योग संस्था ती काय करतात, त्या बाजारपेठेमध्ये जी किंमत आहे तीच काय करतात, स्वीकारतात. त्यामुळं स्किटोवस्की यांनी या अशा उद्योग संस्थांना किंमत स्वीकारणाऱ्या संस्था असं म्हटलेलं आहे. म्हणजे अशा ज्या उद्योग संस्था असतात किंवा त्या बाजारपेठेमध्ये जी किंमत ठरलेली आहे त्याच किमतीला जर वस्तू विकत असतील तर ती उद्योग संस्था काय करते, ती किंमत स्वीकारलेली आहे. त्यालाच काय स्किटोवस्की यांनी काय म्हटलेलं आहे, किंमत स्वीकारणाऱ्या संस्था असं म्हटलेलं आहे. म्हणजे विक्रेत्यांची पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये विक्रेत्यांची संख्या कशी असते, असंख्य असते किंवा मोठी असते. हे एक वैशिष्ट्य आहे, लार्ज नंबर ऑफ सेलर्स. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ग्राहकांची संख्या असंख्य असते. आता आपण बघितलं की विक्रेत्यांची संख्या पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये असंख्य असते. म्हणजे विक्रेते जसे जास्त असतात त्याचबरोबर खरेदी करणारे खरेदीदार सुद्धा कसे असतात, जास्त असतात. मोठ्या संख्येनं लार्ज नंबर्स ऑफ बायर्स असतात, मोठ्या संख्येनं तिथं ग्राहक असतात, तिथं त्या पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये असतात. आता
विक्रेता काय करतो, पुरवठा करतो वस्तूचा, आणि तो काय करतो, एकूण पुरवठ्यामध्ये काय करतो, एखादा विक्रेता किंवा उद्योग संस्था ही किमतीवर प्रभाव पाडू शकत नाही. त्याचबरोबर ग्राहक सुद्धा वस्तूची काय करत असतात, मोठ्या प्रमाणावर मागणी करत असतात, पण ते आपल्या मागणीत काय करत नाहीत, बदल करून काय वस्तूच्या किमतीत बदल घडवून आणू शकत नाहीत. म्हणजे त्या पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये कोणताही ग्राहक आपल्या मागणीत बदल करून वस्तूच्या किमतीत बदल घडवून आणू शकत नाही. पूर्ण स्पर्धेमध्ये जी मागणी आणि पुरवठा आहे, पूर्ण स्पर्धेमधील मागणी आणि पुरवठा हा निर्धारित करताना ही वस्तूची किंमत हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. म्हणजे उत्पादक किंवा उपभोक्ता यांना यामध्ये फारसं स्थान असत नाही. विक्रेता आणि ग्राहक यांना या पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये किंमत ठरवताना पूर्ण स्थान असत नाही. म्हणजे एखाद्या उत्पादकाने जर आपल्या वस्तूची किंमत वाढवली, तर समजा विक्रेता आहे बाजारपेठेमध्ये, एखाद्या विक्रेत्याने जर आपल्या वस्तूची किंमत वाढवली तर त्या वस्तूला जास्त मागणी राहत नाही. त्यामुळे त्याला काय करावे लागते, किंमत कमीच करावी लागते. आणि उलट जर किंमत कमी केली तर त्या वस्तूला काय होते, जास्त मागणी येते. आणि जर समजा त्या वस्तूचा पुरवठा करता आला नाही तर त्याला काय करावे लागते, त्या वस्तूची किंमत वाढवावीच लागते. म्हणजे समजा बाजारपेठेमध्ये एखाद्या वस्तूची किंमत ठरलेली आहे, परंतु विक्रेत्याने काय केलं, समजा त्या वस्तूची किंमत ठरलेल्या किमतीपेक्षा वाढवली, तर ग्राहक काय करतो, ती वस्तू खरेदी करत नाही, म्हणजे मागणी करत नाही, डिमांड नसते. आणि जर समजा मागणी नसल्यामुळे काय करावे लागते, विक्रेत्याला त्या वस्तूची किंमत कमीच करावी लागते. म्हणजे जी बाजारपेठेमध्ये आहे तेवढीच ठेवावी लागते. आणि समजा या उलट जर त्या विक्रेत्याने आपल्या वस्तूची किंमत कमी केली, बाजारपेठेमध्ये ठरलेल्या किमतीपेक्षा कमी केली, तर त्या वस्तूला काय होणार, डिमांड भरपूर प्रमाणात येणार, मागणी मोठ्या प्रमाणात असणार. परंतु जर त्याला त्या वस्तूचा पुरवठाच करता आला नाही, विक्रेत्याला ती वस्तू जेवढ्या प्रमाणात मागणी येते तेवढ्या प्रमाणात जर सप्लाय करता आला नाही, पूर्तता करता आली नाही, तर त्या विक्रेत्याला काय करावे लागते, त्या वस्तूची किंमत वाढवावीच लागते. म्हणजे पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये काय असते, किंमत ही ठरलेली असते. ते विक्रेता किंवा ग्राहक किमतीवर प्रभाव पाडू शकत नाही, किंवा उत्पादक आणि उपभोक्ता आपल्या मर्जीनुसार स्वतःच्या वस्तूच्या किमतीमध्ये बदल करू शकत नाही. त्यांना बाजार किमतीनुसार किंवा वस्तूचा पुरवठा आणि मागणी करावी लागते. म्हणजे इथं सुद्धा एका ग्राहकाची मागणी ही एकूण मागणीच्या अत्यंत अल्प भाग असतो. त्यामुळे तो एखादा ग्राहक किमतीवर प्रभाव पाडू शकत नाही. इथंही काय असतात, लार्ज नंबर्स असतात, बायर्स, लार्ज नंबर्स ऑफ बायर्स. ग्राहकांची संख्या सुद्धा कशी असते, खूप मोठ्या प्रमाणात असते, आपण मोजू शकत नाही एवढी असंख्य असते. हे पूर्ण स्पर्धेचं वैशिष्ट्य आहेत. आता दोन वैशिष्ट्य झाले. पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य विक्रेते असतात, लार्ज सेलर्स असतात, त्याचबरोबर लार्ज बायर्स असतात, असंख्य ग्राहक सुद्धा असतात. त्यानंतर आता पुढचं वैशिष्ट्य आहे एकजिन्सी उत्पादन, होमोजिनियस प्रॉडक्ट. आता एकजिन्सी उत्पादन म्हणजे काय, आता एकजिन्सी म्हणजे काय, तर एकसारखं, म्हणजे एकमेकांना पर्याय म्हणून वापरता येणारी वस्तू म्हणजे एकजिन्सी उत्पादन. म्हणजे ह्या बाजारपेठेमध्ये, पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये उत्पादकांची संख्या कशी असते, उत्पादकांची संख्या मोठी असते, तरी सुद्धा त्या उत्पादनामध्ये फारसा फरक नसतो. म्हणजे एखाद्या वस्तूच्या उत्पादनामध्ये फारसा फरक नसतो. म्हणजे सर्वांचं उत्पादन कसं असतं, एकजिन्सी, म्हणजे एकसारखं असतं, एकमेकांना पर्याय म्हणून वापरता येणारं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये एखाद्या वस्तूचे उत्पादन म्हणजे आकार, त्या वस्तूचा आकार किंवा वजन, रंग, दर्जा, टिकाऊपणा या बाबतीत ते काय असते, ती वस्तू एकसारखी एकजिन्सीच असते. त्यामुळे त्या वस्तू एकसारख्या असल्यामुळे वस्तूच्या किमती सुद्धा कशा असतात, सारख्याच असतात. आणि त्या वस्तू एकजिन्सी आहेत किंवा नाहीत हे ठरवण्याचा पूर्णपणे अधिकार हा काय असतो, उपभोक्त्यांचा असतो. म्हणजे त्याचं बाह्य स्वरूप सुद्धा कसं असतं, एकसारखंच असतं. त्या वस्तू काय असतात, एकजिन्सी असतात. म्हणजे पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये ज्या वस्तू असतात त्या कशा असतात, होमोजिनियस प्रॉडक्ट असतात, म्हणजे एकसारख्या असतात. त्याच्यामध्ये ग्राहकास वस्तुभेद करता येऊ शकत नाही, किंवा त्यामुळे विक्रेता वस्तूची किंमत कमी जास्त करू शकत नाही. हे काय झालं, पूर्ण स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे.
त्यानंतर पुढचं आहे मुक्त प्रवेश व निर्गमन, फ्री एंट्री अँड फ्री एक्झिट. आता मुक्त प्रवेश व निर्गमन म्हणजे फ्रीडम आहे. ह्या पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये काय असतं, फ्रीडम, स्वातंत्र्य असतं. म्हणजे एखादी कंपनी किंवा एखादी उद्योग संस्था त्यांना जेव्हा हवी तेव्हा ती बाजारपेठेमध्ये प्रवेश करू शकते. त्यांना कोणतंही बंधन असत नाही. समजा उद्या त्यांना वाटलं उद्या आपल्याला बाजारपेठेमध्ये प्रवेश करायचा तर ती उद्याही बाजारपेठेमध्ये प्रवेश करू शकते. म्हणजे त्यांना कधी केव्हा बाजारपेठेमध्ये प्रवेश करायचा त्यांच्या इच्छेनुसार ते करू शकतात. त्याचबरोबर निर्गमन, याच्यामध्ये निर्गमन म्हणजे काय, बाहेर, त्यांना कधी बाहेर पडायचं तेव्हा ते बाहेर पडू शकतात. म्हणजे ही बाजारपेठ म्हणजे दीर्घ काळामध्ये समजा आता एखाद्या कंपनीला जर एखाद्या बाजारपेठेमध्ये एखाद्या वस्तूच्या बाजारपेठेमध्ये त्यांना जर फायदा होत असेल तर ती बाजारपेठ त्यामध्ये प्रवेश करेल आणि ती तिथं त्या आपल्या वस्तूचं काय करेल, उत्पादन करेल. पण त्यात जर कंपनीला किंवा उद्योग संस्थेला जर वाटत असेल की नाही वस्तू आपल्याला तोटा होतो, इथं आपण जी वस्तू विक्रीसाठी ठेवलेली आहे किंवा उत्पादन करतोय ही काय आपल्याला परवडत नाही, तर ती त्याच्यातून त्या बाजारपेठेतून बाहेर पडू शकते. म्हणजे याच्यावर कोणतंही बंधन असत नाही. म्हणजे पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये काय असतं, फ्री एंट्री आणि फ्री एक्झिट असते, मुक्त प्रवेश आणि पूर्ण निर्गमन असतं. कोणताही विक्रेता हा सहज प्रवेश करू शकतो. आता म्हणजे याच्यामध्ये थोडक्यात काय तर एखादी उद्योग संस्था ही उद्योग संस्थेच्या प्रवेशावर किंवा निर्गमनावर बंधन असत नाही. त्यांना जेव्हा फायदा वाजवी नफा मिळत असेल किंवा फायदा मिळत असेल त्यावेळेला ती प्रवेश करते, उद्योग संस्था प्रवेश करते. म्हणजे आता सरासरी प्राप्तीपेक्षा जर सरासरी खर्च कमी होत असेल तर तिथं काय झाला, नफा झाला, अवाजवी नफा मिळतो. त्यामुळे ती उद्योग संस्था काय करते, बाजारपेठेमध्ये प्रवेश करतील. आणि समजा जर त्यांना तिथं तोटा होत असेल किंवा तोटा होण्याची स्थिती निर्माण झाली असेल तर ती उद्योग संस्था त्या उद्योगातून काय करते, बाहेर पडते आणि आपला होणारा तोटा काय करते, नाहीसा करते. म्हणजे पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये मुक्त प्रवेश असतो. म्हणजेच उत्पादक किंवा विक्रेता हा बाजारपेठेत केव्हाही प्रवेश करू शकतो आणि तो आपला प्रवेश काढूनही घेऊ शकतो. त्या आपल्या वस्तूचं कोठे, किती प्रमाणात आणि कोणत्या पद्धतीने उत्पादन करायचं आहे, त्याचबरोबर उत्पादकाच्या प्रवेशावर किती करायचं आहे हे हा विक्रेता किंवा ही उद्योग संस्था ठरवत असते. त्याचबरोबर त्याच्या बाबतीत काय असतं, पूर्ण स्वातंत्र्य असतं. आणि ह्या पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये उत्पादकांच्या प्रवेशावर सरकारचं किंवा कोणाचंही बंधन असत, इतरांचं कसलंही बंधन असत नाही. त्यामुळे कोणताही उत्पादक त्यांना परवडेल तोपर्यंत उत्पादन करतो आणि जर परवडत नसेल, फायदा होत नसेल तर तो त्या वस्तूचं उत्पादन करणं बंद करतो किंवा त्या बाजारपेठेतून तो बाहेर पडतो. म्हणजे हा पूर्णपणे अधिकार काय असतो त्या विक्रेत्याला किंवा त्या उद्योग संस्थेला असतो. हे एक पूर्ण स्पर्धेचं वैशिष्ट्य झालं. म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं, मुक्त प्रवेश असतो आणि निर्गमन सुद्धा म्हणजे केव्हाही तो प्रवेश करू शकतो आणि कधीही केव्हाही तो बाहेर पडू शकतो. त्या बाबतीत त्याला काय असतं, विक्रेत्याला किंवा उद्योग संस्थेला पूर्णपणे फ्रीडम असतं. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे बाजारपेठेबाबत पूर्ण ज्ञान, कम्प्लीट नॉलेज ऑफ द मार्केट. आता आपण याच्या आधी व्याख्या पाहिली होती बघा, प्राध्यापक नाईट यांची व्याख्या होती. त्यांनी काय सांगितलं होतं की आपल्या व्याख्येमध्ये काय सांगितलं होतं की ज्या बाजारपेठेमध्ये ग्राहक आणि विक्रेते यांना बाजारपेठेचं संपूर्ण ज्ञान असलेले, म्हणजे पूर्ण स्पर्धेची बाजारपेठेमध्ये काय असतं, ग्राहक आणि विक्रेत्यांना बाजारपेठेचं संपूर्ण ज्ञान असतं, असं त्यांनी त्यांच्या व्याख्यामध्ये मांडलेलं आहे. म्हणजे बाजारपेठेबाबत पूर्ण ज्ञान हे काय परफेक्ट कॉम्पिटिशनचं वैशिष्ट्य आहे. असं बाजारपेठेबाबत पूर्ण ग्राहक आणि विक्रेत्यांना दोघांनाही त्या बाजारपेठेचं पूर्ण ज्ञान असतं असं गृहीत धरलेलं आहे. आता बाजारपेठेत जर समजा एखादा विक्रेता आहे ना, एखाद्या वस्तूची विक्री करत आहे, तर त्या वस्तूला जर जास्त किंमत आकारित असेल तर त्यामध्ये त्या बाजारपेठेमध्ये जो ग्राहक असेल तर ती वस्तू खरेदी करत नाही. एखादा विक्रेता जर आपल्या वस्तूला जर जास्त किंमत, बाजारपेठेमध्ये जेवढी किंमत आहे त्याच्यापेक्षा जास्त किंमत आकारत असेल तर मागणी करणारा ग्राहक ती वस्तू खरेदी करत नाही. आणि उलट जर त्या विक्रेत्याने आपल्या वस्तूची किंमत कमी केली किंवा कमी बाजारपेठेमध्ये जेवढी वस्तूची किंमत आहे त्याच्यापेक्षा कमी ठेवली तर मोठ्या प्रमाणात ग्राहक काय करतो, ती वस्तू खरेदी करतो.
म्हणजे असा हा दक्ष ग्राहक त्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध असतो. म्हणजे कोणताही उत्पादक आपल्या वस्तूची किंमत कमी किंवा जास्त करू शकत नाही. ग्राहक आणि विक्रेते यांना बाजारपेठेचं तिथल्या स्थितीचं पूर्ण ज्ञान असतं. म्हणजे वस्तूची किंमत किंवा दर्जा, गुणवत्ता इत्यादी बाबत काय असतं, ज्ञान असतं. जसा ग्राहक दक्ष असतो, ग्राहकाला पूर्ण बाजारपेठेचं ज्ञान असतं. म्हणजे एखाद्या वस्तूची एखाद्या बाजारपेठेमध्ये जेवढी किंमत आहे तेवढीच किंमत दुसऱ्या बाजारपेठेमध्ये आहे का, हे या बाबतीत सगळं ज्ञान असतं. तसंच त्या विक्रेत्याला सुद्धा आपण जी वस्तू विकणार आहे त्याची किंमत, आपण ज्या बाजारपेठेमध्ये वस्तू विकणार आहे ते किंमत, त्या बाजारपेठेतील वस्तूची किंमत आणि बाहेरच्या बाजारपेठेतील वस्तूची किंमत या बाबतीत काय असतं, संपूर्ण ज्ञान असतं. त्यामुळे तो वस्तूच्या किमती काय करतो, जेवढ्या ठरलेल्या आहेत त्यानुसारच तो विक्रेता सुद्धा आपल्या वस्तू त्या किमतीला विकत असतो. म्हणजे थोडक्यात ह्या पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये जे असंख्य विक्रेते आणि असंख्य ग्राहक असतात, जे एकसारख्या वस्तूंची खरेदी करत असतात किंवा विक्रेते एकसारख्या वस्तूचं उत्पादन करत असतात, त्यांना काय असतं, त्या ग्राहकांना आणि विक्रेत्यांना त्या बाजारपेठेचं संपूर्ण ज्ञान असतं असं गृहीत धरलेलं आहे. हे एक बाजारपेठेचं वैशिष्ट्य झालं. त्यानंतर पुढचं एक वैशिष्ट्य आहे उत्पादन घटकांची संपूर्ण गतिक्षमता. आता उत्पादन घटक कोणकोणते आहेत ते आपल्याला माहिती आहे. भूमी, लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रेन्योर. म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक किंवा उद्योजक हे उत्पादनाचे काय आहेत, 4 महत्त्वाचे घटक आहेत. आणि ते काय असतात, संपूर्ण गतिक्षम असतात, गतिशील असतात. गतिक्षम किंवा गतिशील असतात म्हणजे त्यांना ते काय असतात, गतिक्षम म्हणजे काय, तर ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात किंवा स्थलांतर एखाद्या उद्योगातून दुसऱ्या उद्योगामध्ये ते जाऊ शकतात. आता याच्यामधले जर श्रम घेतला, आपण श्रम हा घटक घेतला तर तो श्रम म्हणजे श्रम करणारा कामगार, तर तो जर घेतला तर एखाद्या ठिकाणी तो जर काम करत असेल तर त्याला जर तिथं वेतन मिळणारं मोबदला जर कमी मिळत असेल आणि दुसऱ्या ठिकाणी जर त्याला जास्त मिळत असेल किंवा त्या माहीत झालं की दुसऱ्या ठिकाणी ह्याच आपण जेवढं काम करतोय त्याचा मोबदला हा दुसऱ्या ठिकाणी जास्त मिळतोय किंवा जास्त दिला जातो, तर तो कामगार काय करणार, तिथून तो दुसऱ्या ठिकाणी श्रम करण्यासाठी जाईल. म्हणजे तो त्याच्यामध्ये काय आहे, गतिक्षमता आहे. त्याला जिथं परवडेल तिथं तो जाऊ शकतो. त्याचबरोबर जर आपण भांडवल हा घटक घेतला, उत्पादनातील भांडवल घेतला, कॅपिटल घेतलं, तर हा घटक सुद्धा काय असतो, व्याजाच्या दरावर, व्याजाचा दर म्हणजे त्याच्या भांडवलाला मिळणारे जे व्याज आहे त्याचा दराचा विचार करून तो काय करतो, स्थलांतरण करत असतो. म्हणजे उत्पादनामध्ये जे उत्पादनाचे घटक आहेत त्यांच्या गतिशीलतेवरून, गतिक्षमतेवरून उत्पादन घटकांचा मोबदला काय असतो, सर्वत्र सारखा असतो. मोबिलिटी ऑफ प्रोडक्शन कॉम्पोनेंट्स, उत्पादन घटकांची संपूर्ण गतिक्षमता हे सुद्धा एक पूर्ण स्पर्धेचं परफेक्ट कॉम्पिटिशनचं एक काय कंडिशन आहे, वैशिष्ट्य आहे. आता हेच थोडक्यात आपण उदाहरणाद्वारे सोप्या शब्दात समजावून घेतलं तर समजा नांदेडला एखादा कामगार काम करतोय, एखाद्या कंपनीमध्ये जर एखादा कामगार नांदेडमध्ये काम करत असेल, त्याला तिथं जेवढं मिळणारं वेतन आहे, जेवढं वेतन मिळतं, समजा 1000 रुपये त्याला दिवसाला वेतन मिळत असेल, तेच जर त्याला माहीत झालं की मुंबईला मिळणारं वेतन हे काय त्याच्यापेक्षा जास्त आहे, म्हणजे समजा तिथं मुंबईला 2000 रुपये मिळत असतील, हे जर त्याला समजलं, आपण जे काम इथं करतोय नांदेडमध्ये करतोय त्याच कामाचं मोबदला किंवा वेतन मुंबईमध्ये जास्त मिळते, तर तो कामगार काय करेल, मुंबईला स्थलांतरित करेल. म्हणजे नांदेडचा कामगार काय होईल, मुंबईला स्थलांतरित करेल. त्याचा परिणाम काय होईल, मुंबईमध्ये कामगारांचा पुरवठा वाढेल. बघा, नांदेडमधील जर कामगार मुंबईला गेले तर मुंबईमधील कामगारांचा पुरवठा वाढेल, त्यामुळे तिथं वेतनाचा दर काय होईल, कमी होईल, घटेल. आणि या उलट काय होईल, तर नांदेडमधील कामगार हे मुंबईला गेल्यामुळे नांदेडमध्ये काय होईल, कामगारांची संख्या कमी होईल, त्यामुळे तेथील वेतन दरामध्ये काय होईल, वाढ होईल. अशी कंडिशन झाल्यामुळे किंवा अशी अवस्था झाल्यामुळे काय होईल की दोन्ही ठिकाणी मुंबईमध्ये आणि नांदेडमध्ये जे कामगारांच्या वेतनाचा दर आहे तो काय होतो, सारखाच ठेवावा लागतो. म्हणजे उत्पादन घटकांचं मोबदलं हे काय असतात त्यामुळे सर्वत्र सारखंच
असतं. हे काय झालं, पूर्ण स्पर्धेचं वैशिष्ट्य झालं, मोबिलिटी ऑफ प्रोडक्शन कॉम्पोनेंट्स. त्याचबरोबर आणखी एक वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये पूर्ण स्पर्धेमध्ये जाहिरात नसते, म्हणजे जाहिरात खर्चाचा अभाव असतो. का? कारण पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये वस्तू कशा असतात, एकजिन्सी असतात, एकसारख्या असतात, एकमेकांना पर्याय असतात. त्यामुळे त्या वस्तूची जाहिरात करण्याची गरजच नसते, त्या जाहिरातीला स्थानच नसतं. त्याचबरोबर विक्रीचा खर्चही, जाहिरातीचा खर्चही नसतो, वाहतुकीचा खर्चही नसतो. हे एक ह्या बाजारपेठेचं वैशिष्ट्य आहे. आता थोडक्यात तुम्हाला पूर्ण स्पर्धा म्हणजे काय त्याची वैशिष्ट्य समजलेली असतील. म्हणजे थोडक्यात पूर्ण स्पर्धा म्हणजे अशी बाजारपेठ किंवा वस्तू व सेवांची अशी बाजारपेठ की ज्या बाजारपेठेमध्ये असंख्य विक्रेते असतात, असंख्य ग्राहक असतात, असंख्य लार्ज स्केलवरती लार्ज बायर असतात, लार्ज सेलर्स असतात आणि ते काय करतात, होमोजिनियस प्रॉडक्ट विकत असतात. त्यांना काय म्हणायचं, पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्या वस्तूची ह्या बाजारपेठेमध्ये विक्रेता आपल्या वस्तूंची किंमत काय बदलू शकत नाही आणि मागणी आणि पुरवठ्यावरून जी किंमत ठरलेली असते तीच किंमत तो विक्रेता स्वीकारत असतो. अशी बाजारपेठ आणि त्या किमतीला तो आपली वस्तू विकत असतो. म्हणजे बाजारपेठेमध्ये जेवढी किंमत मागणी आणि पुरवठ्यानुसार जेवढी किंमत ठरलेली आहे तेवढ्याच किमतीला ती किंमत तो स्वीकारतो आणि तेवढ्याच किमतीला तो आपल्या वस्तू विकत असतो. आणि अशी बाजारपेठ म्हणजे पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ होय. आणि त्याच किमतीला ग्राहक सुद्धा काय करतात, वस्तूची खरेदी करत असतात. त्यालाच काय म्हणायचं, पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ असं म्हटलं जातं. आता तुम्हाला थोडक्यात पूर्ण स्पर्धा आणि पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ म्हणजे काय हे थोडक्यात समजलेलं असेल. पूर्ण स्पर्धा ही बाजारपेठ कशी आहे, एक आदर्श संकल्पना आहे. म्हणजे ती काल्पनिक आहे, प्रत्यक्षात ती खऱ्याखुऱ्या परिस्थितीमध्ये बाजारपेठेत कुठंच ती अस्तित्वात असत नाही, प्रत्यक्षात ती आढळत नाही. ज्या बाजारपेठेमध्ये असंख्य उत्पादक, आता तुम्हाला थोडक्यात सोप्या शब्दात लक्षात राहण्यासाठी व्याख्या सांगता येईल की ज्या बाजारपेठेमध्ये असंख्य विक्रेते आणि असंख्य ग्राहक असतात, ते एकमेकांना पूर्ण पर्यायी ठरणाऱ्या एकजिन्सी वस्तूंचं विक्री करत असतात आणि खरेदी करत असतात, अशा बाजारपेठेला पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ असं म्हटलं जातं. ह्या व्याख्येमध्ये वैशिष्ट्ये पण आली आणि त्याची व्याख्या पण सोप्या भाषेत झालेली आहे. जे असंख्य विक्रेते आणि असंख्य ग्राहक ज्या बाजारपेठेमध्ये असतात आणि एकजिन्सी वस्तू असतात त्यालाच काय म्हणायचं, त्या बाजारपेठेला पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ असं म्हटलं जातं. थोडक्यात तुम्हाला पूर्ण स्पर्धेची कन्सेप्ट थोडक्यात समजलेली असेल. धन्यवाद.